सुयश प्राथमिक व माध्यमिक विद्यालय बार्शी व तांदुवाडी यांच्या ऑनलाईन टीचिंग क्लासेसमध्ये सर्वांचं स्वागत आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत घातांक हा घटक। आजचा घटक आहे घातांक। तर घातांक म्हणजे काय ते आज आपण पाहणार आहोत। तर घातांक म्हणजे कोणत्याही संख्येचा समजा तुम्हाला गुणाकार करायचा असेल तर तुम्ही गुणाकार कसं करणार। जर समजा आता बघा तिथे 2चा समजा तुम्हाला 3 वेळेस गुणाकार करायचा आहे, तर 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे तुम्ही काय लिहिणार, 2चा तिसरा घातांक। अजून एक उदाहरण पाहूया आपण। बघा 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4, 4 किती वेळेस लिहिलेलं आहे तुम्ही, 4 वेळेस। 4 वेळेस लिहिलेलं आहे म्हणजे 4चा किती वेळ गुणाकार केलेला आहे तुम्ही, 4 वेळेस। म्हणजे तिथं काय लिहिले बघा, 4चा चौथा घातांक। तर मग पाहूया आपण 4चा चौथा घातांक म्हणजे 4 जो आहे तो काय झाला, बेस, आणि घातांक म्हणजे डोक्यावरचा जो 4 आहे त्याला काय म्हणतात, घातांक म्हणजेच काय, इंडेक्स। बेस म्हणजे काय, पाया। घातांकाचे एक्झाम्पल सॉल्व करताना तुम्हाला घातांकाचे नियम माहिती असायला पाहिजेत। चला तर पाहूया घातांकाचा आपण पहिला नियम। तर घातांकाचा पहिला नियम काय आहे बघा, a raised to m मल्टिप्लाइड बाय a raised to n म्हणजेच काय, a चा m वा घातांक गुणिले a चा n वा घातांक। काय नियम सांगतो, a चा दोन्ही वरच्या घातांकाची काय करायची आपल्याला, बेरीज, a raised to m plus n। तर या नियमावरचे आपण काही एक्झाम्पल पाहूयात। बघा 2चा तिसरा घातांक गुणिले 2चा चौथा घातांक असं जर आपण लिहिलं तर बघा इथं 2 आणि 2 म्हणजे काय, बेस समान आहे। जर समजा बेस समान असेल तर घातांकाची काय करायला पाहिजे, आपण इथं बेरीज करायला पाहिजे। बेस ॲज इट इज लिहा, 2, घातांकाची बेरीज करा, 3 अधिक 4 म्हणजेच काय येणार आहे, 2चा सातवा घातांक। अजून एक एक्झाम्पल आपण पाहूया। 5चा 1/2 घातांक गुणिले 5चा 1/3 घातांक इज इक्वल टू। तर बघा इथं पण बेस समान आहे, घातांकाची बेरीज करायची आपल्याला। पण आपण घातांक कसे घेतलेले आहेत, पूर्णांकामध्ये न घेता आपण घातांक अपूर्णांकामध्ये घेतलेले आहेत। तर अपूर्णांकांची बेरीज करूया आपण। अपूर्णांकाची बेरीज कशी करायची आहे ते तुम्हाला माहितीच आहे। तर अपूर्णांकाची बेरीज करूया आपण 5। अपूर्णांकाची बेरीज करत असताना छेद समान करायला पाहिजेत, तर छेद समान करून घ्या। म्हणजेच काय येणार आहे, इथं छेद काय येणार आहे, 6। मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या किंवा छेद समान करून अंशाची तुम्ही बेरीज करू शकता। परत आपण डायरेक्टली करूया। मग इथं काय येणार आहे, 3, आणि इथं काय येणार आहे, 2। तर 3 अधिक 2 काय येईल, 5। म्हणजेच काय उत्तर आलं आपण, 5चा 5/6 घातांक। आता काही वेळेस स्पर्धा परीक्षेच्या एक्झाम्पल देतात तुम्हाला, पण आपलं आन्सर वेगळं असतं आणि ऑप्शन्समध्ये आन्सर वेगळे असतात। आता इथंच बघा तुम्ही 5चा 5/6 घातांक आहे, बरोबर आहे। तर 5चा 5/6 घातांक ह्याला अजून एका प्रकारे कसं लिहितात बघा, म्हणजे 5चा 5/6 घातांक म्हणजे तुम्ही कसं लिहिणार, 5चा 5 गुणिले 1/6, बरोबर आहे। तर 5चा 5वा घातांक बरोबर आहे 1/6 म्हणजेच काय, 6व्या मुळात 5/5 घातांक। जर समजा तुम्ही 1/2 असेल तर तुम्ही काय लिहितात, वर्गमुळात। 1/3 असेल तर तुम्ही काय लिहिलाल, घनमुळात। 1/4 असेल तर तुम्ही काय लिहिणार, चौथ्या मुळात। तशाच प्रकारे आपण आज काय बघितलेलं आहे, तर 5चा 5/6 घातांक म्हणजेच तुम्ही कसं लिहिलेलं आहे, 5चा 5 गुणिले 1/6। तर ऑप्शन्समध्ये आन्सर एकतर हे असू शकतं किंवा हे असू शकेल। चला तर पाहूया दुसरा नियम। तर दुसरा नियम बघा, a चा m वा घातांक भागिले a चा n वा घातांक म्हणजेच काय, तर a raised to घातांकाची काय करायची आपल्याला इथं, वजाबाकी, a raised to m divided by a raised to n is equal to what,
ए रेस टू यम मायनस यन. तर याच्यावरचे आपण काही एक्झाम्पल्स पाहूयात. बघा, 3चा 5वा घातांक भागिले 3चा 4था घातांक 3 रेस टू 5 डिवायडेड बाय 3 रेस टू 4 इज इक्वल टू व्हॉट 3 रेस टू 5 मायनस 4. घातांकाची आपण काय केलेली आहे, वजाबाकी केलेली आहे. तर 3 रेस टू 5 मायनस 4 मीन्स 1. तर आन्सर काय आलेला आहे आपलं 3. तर पाहूया आपण पुढचा नियम. तिसरा नियम आहे एचा यमवा घातांक त्याचा यनवा घातांक इज इक्वल टू ए रेस टू यम मल्टिप्लाइड बाय यन. ए रेस टू यम होल रेस टू यन इज इक्वल टू ए रेस टू यम इंटू यन. याच्यावरचं एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुम्हाला समजेल. बघा, 5चा 3रा घातांक घेतलेला आहे आपण आणि होल रेस टू स्क्वेअर घेऊ. तर बघा, 5चा बेस ॲज इट इज ठेवायचा, घातांकाचा सरळ गुणाकार करा 3 मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजेच आपलं काय आन्सर येणार आहे 5 रेस टू 6. आता घातांक जो आहे तो तुम्हाला पूर्णांकामध्ये दिलेला आहे. आता घातांक अपूर्णांकामध्ये दिला असताना कसं करायचं बघूया आपण. 3चा 4/3 घातांक होल रेस टू स्क्वेअर. बघा, आता काही सुद्धा अवघड नाही. सरळ घातांक जो दिलेला आहे तुम्हाला त्याचा सरळ गुणाकार करायचा, बेस ॲज इट इज ठेवा. घातांक पहिल्यांदा काय आहे 4/3 मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजेच काय येणार आहे 3 रेस टू अंशाचा गुणाकार करा 4 2 8 डिवायडेड बाय 3. मग तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे, जर समजा 3चा 8/3 घातांक असेल तर त्याला तुम्ही अजून कोणत्या प्रकारे लिहू शकाल. बघा, मग घनमुळात, कारण की 8 गुणिले 1/3 म्हणजेच काय ना 1/3 म्हणजेच काय घनमुळात 3चा 8वा घातांक. अजून एक एक्झाम्पल पाहूया आपण. 1/2 चा वर्ग होल रेस टू 3/2 म्हणजेच काय लिहिणार आहे तुम्ही, बेस ॲज इट इज घ्या. घातांकाची काय करणार तुम्ही इथं गुणाकार 2 इंटू 3/2 म्हणजेच काय बे एक बे म्हणजेच 1/2 होल क्यूब येणार. तर घातांक कितीही दिलेला असू देत, इथं घातांक 2 दिलेला आहे 3/2, परत अजून त्याचा होल स्क्वेअर जर दिला, स्क्वेअर असू देत किंवा कोणताही घातांक असू दे, तर 2 गुणिले 3/2 गुणिले 1/4. सरळ घातांक कितीही मोठा देऊ देत, सरळ त्यांचं काय करायचं तुम्हाला तिथं गुणाकार करायचं आहे. तर यावरचे तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करून पहा, तेव्हाच तुम्हाला समजेल. तर पुढचा नियम आहे ए रेस टू यम मल्टिप्लाइड बाय बी रेस टू यम इज इक्वल टू ए इंटू बी होल रेस टू यम. याच्या अगोदर एक पाहिलेला आहे आपण पहिला फॉर्म्युला ए रेस टू यम मल्टिप्लाइड बाय ए रेस टू यन. त्यामध्ये काय समान होतं, बेस समान होते. पण इथं बेस समान नसताना इथं काय समान आहे, इंडेक्स समान आहेत. तर अशा वेळेस काय करायचं, बेसचा गुणाकार करायचा म्हणजे पायांचा गुणाकार करायचा. ए इंटू बी होल रेस टू काय येणार आहे घातांक यम. चला तर पाहूया आपण त्याच्यावरचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. बघा एक्झाम्पल 2 रेस टू 4 मल्टिप्लाइड बाय 4 रेस टू 4 इज इक्वल टू. तर इथं बेस समान आहे का, नाही. तर बेस समान नसून इथे घातांक समान आहे. तर बेस समान नसताना घातांक समान असतील तर फॉर्म्युला बघा कसा आहे, बेस ॲज इट इज लिहायचा 2 इंटू 4. बेस काय दिलेले आहेत 2 इंटू 4. घातांक सेम आहेत 4 इंटू 4 म्हणजे घातांक काय येणार आहे इथं 4. म्हणजेच काय उत्तर येणार आहे बघा 2 इंटू 4 बेसचा गुणाकार करा 4 2 8 8चा चौथा घातांक. मग 8चा चौथा घातांक ह्याला तुम्ही अजून संक्षिप्त रूप देऊ शकता किंवा
संक्षिप्त रूप म्हणण्यापेक्षा ह्याला तुम्ही सॉल्व करू शकता. 8 म्हणजेच कशाचा घन आहे? 2चा घन त्याचा चौथा घातांक. म्हणजेच काय? तर 2चा तुम्हाला झालेला आहे a⁻m होल रेस टू n इज इक्वल टू व्हॉट? a⁻m इंटू n म्हणजेच 3 इंटू 4 मीन्स व्हॉट? 12. तर पुढचा नियम पाहूया आपण. a/b होल रेस टू m इज इक्वल टू a⁻m डिवाइड बाय b⁻m. a/b होल रेस टू m इज इक्वल टू a⁻m अपॉन b⁻m. याच्यावरच एखादं एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुम्हाला समजेल. तर बघा 5/3 चा स्क्वेअर. तर काय असणार आहे? या पूर्ण कंसाचा स्क्वेअर दिला तर फक्त जो वर्ग आहे तो तुम्हाला काय करायचा आहे? अंशाला वेगळा आणि छेदाला वेगळा द्यायचा आहे. तर काय येणार आहे? 5चा वर्ग भागिले 3चा वर्ग. म्हणजेच काय येणार आहे? 5चा वर्ग 25 आणि 3चा वर्ग 9. अजून एक एक्झाम्पल पाहूया आपण. 2/4 चा 1/2 घातांक. म्हणजे इथं पूर्णांक न घेता आपण काय घेतलेला आहे? घातांक अपूर्णांक घेतलेला आहे. अपूर्णांक जरी असला तरी तुम्ही घातांक जो आहे तो वेगळा करा, अंशाला वेगळा आणि छेदाला वेगळा द्या. म्हणजेच बघा 2चा 1/2 घातांक भागिले 4चा 1/2 घातांक. तर आपण 1/2 1/3 1/4 म्हणजे काय आणि ते कशा प्रकारे लिहायचे ते तुम्हाला सांगितलं होतं. 1/2 म्हणजेच काय? तर वर्गमुळात 2 आणि खालचं पण 1/2 आहे म्हणजेच काय येणार आहे? वर्गमुळात 4. म्हणजे स्टेप्स काय? खालचं आन्सर काय येणार आहे बघा? वर्गमुळात 2 वर्गमुळात 4 म्हणजे 4 कशाचा वर्गमूळ आहे? 2चा. तर काय आपलं काय आन्सर आहे? वर्गमुळात 2 भागिले 2. 6वा नियम आहे a⁻0 इज इक्वल टू 1. कोणत्याही संख्येचा समजा 0वा घातांक असेल तर त्याचं उत्तर नेहमी काय असतं? 1. तर पहा 2⁻0 तर काय आन्सर असणार आहे आपला? 1. कोणतंही असू द्या. 1/2 होल रेस टू 0 इज इक्वल टू 1. जर समजा आपण लिहिलं 1/2 होल क्यूब त्याचा 0वा घातांक तर ह्याचा घन करायचा. परत असताना परत त्याचा घातांक काय आहे? 0 आहे. परत कॅल्क्युलेशन करत बसायचं. त्यापेक्षा आपल्याला काय दिलेलं आहे इथं? पूर्ण कंसाचा 0वा घातांक आहे म्हणजेच उत्तर काय येणार आहे आपलं? 1. तर पुढचा नियम आहे a⁻1 इज इक्वल टू a. कोणत्याही संख्येचा पहिला घातांक असेल तर त्याचं उत्तर नेहमी काय असतं? एच म्हणजे बेसच असतो. तर एक्झाम्पल पाहावं आपण. 2चा पहिला घातांक म्हणजेच उत्तर काय येणार आहे? 2. म्हणजे 2चा किती वेळ गुणाकार केलेला आहे? एकच वेळेस गुणाकार केलेला आहे म्हणजे उत्तर काय आलं आपलं? 2. तसंच 3चा पहिला घातांक असेल तर उत्तर काय येणार आहे आपलं? 3च. आज जे आपण घातांकाचे नियम पाहिलेले आहेत त्यावरील काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला सॉल्व करण्यासाठी दिलेले आहे. तर सर्व मुलांनी हे 10 एक्झाम्पल्स सॉल्व करायचे आहेत. एकदम बेसिक कन्सेप्टनुसार एक्झाम्पल्स आहेत. घातांकाचे नियम जर समजा तुम्हाला लक्षात आले असतील तर हे एक्झाम्पल तुम्ही नक्कीच सॉल्व कराल.